गावकर तू मेन आणि पुढल्या वर्षी दशावता नाटकात काम करतो त्याच बघूया रे किती वाढले. ज्यांका या ठिकाणी दसऱ्याक योग मिळत नाही त्यांनी हात जोडून नमस्कार करा. जे पूजा मात करा प्रसन्न वदने अडचण असल्यामुळे खामराटी नटवून तटवून ठेवून देवांची सोना लुटणे म्हणजे आपट्याचा तर पूजा लग्न लावण्याच्या पद्धतीत ती कामगिरी करून घेतली. सगळे अडचण. नमस्कार मंडळी, सगळ्यांचा खूप खूप स्वागत पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी सगळ्यांका दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज दसरा आमच्या कळसुली गावचो, त्यासाठी मी आणि दुर्गेश दोघेजण बाहेर पडलो आमच्या ग्रामदेवतेकडे स्वयंभू श्री भोगनाथ मंदिरात. तर त्या ठिकाणी दसऱ्याचा कार्यक्रम आज पार पडतो. टू व्हीलर घेतलो आम्ही, हे बघा त्याची टू व्हीलरची पण आज म्हणजे मोटरसायकलची आज पूजा वगैरे केली दसरा असल्यामुळे. तर कालच आमच्याकडे खंडेनवमी हा कार्यक्रम पार पडलो आणि आज आमचो दसरो. म्हणजे कोकणात दोन प्रकारचो दसरो असता बघा, 2 दिवशी साजरो होणारो, एक नवमीचो आणि एक दशमीचो. तर आमच्या गावचो ह्यो दशमीचो दसरो असता, तो आज आमच्या देवळात पार पडतलो. तर कोणत्या प्रकारे दसरो साजरो केलो जाता आणि आज सोना लुटीची जी पद्धत आहे गावातली म्हणजे कोकणातली ती जुनी परंपरा, सोना लुटला जाता म्हणजे आपट्याचं झाड लावला जाता, त्या ठिकाणी फांदी लावली जाता आणि त्या फांदीचा सोना म्हणून सगळे आता सोना लुटतलेत आणि एकामेकाक देतलेत आणि गळा भेट वगैरे करतलेत. तर आम्ही तुमका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. आणि देवांची लग्न झाली की त्या ठिकाणी अगोदर देवांची लग्न होऊच्या अगोदर त्या ठिकाणी विधी होतली, आमच्या काकांचे असते त्या आपट्याच्या झाडाची पूजा केली जाता आणि त्याच्यानंतर देवांची लग्न लागतली. लग्न लागली की लगेच सोना लुटला जाता मंडळी. तर आता कशा प्रकारे सोना लुटला जाता ह्या मी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. तर मंडळी चला जाऊया आमच्या भोगनाथ मंदिरात आणि दसरो कसो पार पडता ह्यो मी तुमका दाखवते. तर मंडळी कॅमेऱ्यासमोर माका पुन्हा याचं कारण म्हणजे पहिला कारण म्हणजे दुर्गेश मागे बसलेलो तो मित्रांबरोबर चलत गेलो आणि दुसरा कारण म्हणजे या वर्षाचो दसरो पार पडतलो, सोना लुटला जाताला, शिवलग्न पण होतली ता थंय गेल्यावर आपल्याक दिसतच. पण मेन कारण म्हणजे जी खामकाठी आहे, नटवलेली जी खामकाठी आहे ती यावर्षी बाहेर पडायची नाही. कारण काही कारणास्तव जी अडचणी आहेत त्या अडचणींमुळे खामकाठी बाहेर पडायची नाही. पण दसऱ्याची जो कार्यक्रम दसऱ्याचा तो पार पडतलो मंडळी. तरी पण थंय गेल्यानंतर मंदिरात गेल्याच्या नंतर जर आपल्या ग्रामस्थ किंवा कोण मानकरी त्या ठिकाणचे भेटले तर त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊया की खामकाठी कशाक बाहेर पडाक नाही. असा मला समजला की खामकाठी बाहेर पडायची नाही. तरी पण थंय गेल्यानंतर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मंडळी. आणि दुसरा कारण म्हणजे पुढल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरच्या 5 तारीखला त्रिपुरारी पौर्णिमा, त्या त्रिपुरारी पौर्णिमेक म्हणजे टिपराची पौर्णिमा, त्या पौर्णिमेक आमचो धायकलो म्हणजे जत्रा होतली आमच्या गावची मंडळी. तर सगळ्यांनी जत्रेक अगदी झाडून यावा. म्हणजे खूप मजा असता. पहिली जत्रा असता आमच्या त्रिपुरारी पौर्णिमेची आमच्या ग्रामदेवतेकडे. आणि हे बघा या आपट्याच्या झाडाचे जे फांदी आहेत ते असं लावतात आणि ह्याच्यानंतर जेव्हा याचा पूजन केला जाताला आणि त्याच्यानंतर सोना म्हणून ह्या आपट्याच्या झाडाचे जे फांदी आहेत पानं आहेत ह्याचे ह्या सोना म्हणून लुटलेले आहेत सगळेजण लग्ना देवांची लागल्याच्या नंतर. आता येऊन पोचलो आहे मी आमच्या श्रीदेव स्वयंभू भोगनाथ मंदिरात. हे बघा ग्रामस्थ अजून तसे कमी असत, आम्ही लवकर गेल्यामुळे अजून कोण दिसत नाही. आता थोड्या उशिरान सगळे जमा होतले आहेत. तर मंडळी सगळ्यात आधी तुम्ही दर्शन घ्यावा भोगनाथ देवाचा. हे बघा ज्यांका या ठिकाणी दसऱ्याक योग मिळत नाही त्यांनी हात जोडून नमस्कार करा. जे माहेरवासिनी आहेत त्यांनी थैसूनच व्हिडिओ बघत असताना हात जोडा म्हणजे तुमका भोगनाथ देवाचं दर्शन होईल मंडळी. तर मंडळी हे बघा खूप मस्त छान दिसता बघा, साडी वगैरे सगळ्या देवींका नेसवलेले आहेत आज आणि खूप सुंदर दिसत. तर हे बघा नटवलेले आहेत सगळ्या देवींका साडी वगैरे दागिने वगैरे हार वगैरे घालून आणि हैसर ओटी भरली जातात. तर सगळ्यांनी देवीचं दर्शन घ्यावा.
हा गावकर तू मेन आणि पुढल्या वर्षी दशावता नाटकात काम करतो त्याच लोक रे किती वाढले हा पुढल्या वर्षी काम करू जा ते पळालच मागाशी तू नाव काय बाकी हे बाय ओळखलं काका आमचा हा मुद्रिक काका बाबू कलर मारू गेले ओळखा पेंटिंग मारून शुभेच्छा तुमका दसऱ्याची शुभेच्छा तुमका पण बरा बरा रस्ता पकडा छंद आहे फोटो येऊ होते इकडे बघा मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करते.
बाबा देवा समर्था तू आज कळसुली चतुर्श्रमीची मर्यादा आणि 12 चौवाटो रवळनाथ काळकाय पावना इटला देवी दीर्घादेवी माया भूमका भूमकेचो ब्राह्मण त्याचप्रमाणे आज स्वयंभू भोगनाथ महाराजा समर्था माऊली देशांतरी ताळो त्याचप्रमाणे महाराजा समर्था गांगो गजगारडी त्याचप्रमाणे महाराजा समर्था जैन गिरोबा भैरी भूपा त्याचप्रमाणे चतुर्सीमेचो अधिकारी बेळोपान त्याचप्रमाणे गावडेवशी भूमिनिर्वशी आणि आज या ठिकाणी महाराजा समर्था आज विजयादशमीच्या निमित्तानं आज गावघर या ठिकाणी जमलेलो तू ज्याप्रमाणे आज पाशाने आणि अवसरी ज्याप्रमाणे आज तू न्याय दिलंस त्या पद्धतीने या ठिकाणी राटीकाठी जी काय खामकाठी या ती नेसवून ठेवून आज रास काल तुझ्याकडे 12-24 जोडलेली आहे ती राशीची रास राशीकडे जमा जरी केलेली असली तरी घाट दुपारत आणि जो काय राशीचो नारळ असा ह्यो नारळ गावघर घेऊन महाराजा समर्था 10 वर्ष घेऊन आज शिमोल्लंघनासाठी अर्थात शिवलग्नासाठी आज महाराजा समर्था जाणार असत आज कळसुली गावातून आज संपूर्ण खेड्यातून आज या गावातून संपूर्ण 10 वर्ष या ठिकाणी आज तुझ्या उत्सवासाठी इलेली असत संपूर्ण गावाकडे आज ही जी काय कृपादृष्टी महाराजा ठेवून सगळ्यांचं रक्षण करून महाराजा समर्था आज हे सुकृतान या ठिकाणी जी काय वारेसूत्रात ती उभी करून पुढचा जो काय न्याय असा तो सुकृतान दाखवून देऊन इल्लेल्या सगळ्यांचं 10 वर्ष पूर्ण जी काय इल्लेली असा ती परत संध्याकाळी उशिरापर्यंत थांबून सुद्धा घरी जाणार असा त्यांच्या हातापायाखाली संरक्षण करून बरा आता कर जगन्नाथ काका पावना अधिकारी न्याय दिल्याप्रमाणे आज काम करते आज ठेवून आज उत्पादची द्वारे आज घाट पालक पंचायत आज आपल्याकडे आज लग्नासाठी शिवलग्नासाठी जाता असं तर
सर्वविघ्नोपशांत सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण सर्वकार्येषु सर्वदा नास्ति देशा मंगलेशा मृत्युस भगवान मंगलाय तन्वरे श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्याद्य ब्रह्मदेवपरार्धे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगे चतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे गोदावरी दक्षिणायने अचानकच घेऊ बाहेर नाव सांग तुझं. असा नाव सांगलं आजच्या व्हिडिओ का असं ऐकलं लाजा नको तू नाही नको सांग हो ना. हो नाव सांग. तुम्ही लेट इल्लात लेट भेटीला बघा. देवाचा अधिदेव तो गणपती या मंत्रपी वैसला पूजा मान करा प्रसन्न भजने श्रीकारिणी दर्शना माताय पदमागणे मधुरा वाजंते पौगं पदान करणे कविता घडे बघ घडे भेटला काय काय करतलो काय करतलो हा देवांका काहीतरी करायचा तर मंडळी वर्गमित्र आमचो कांता दावडे तर माझ्याकडनं सोना देऊया का दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांका तर आम्ही ह्या निवडतो आता राहुलाला आमका काय लय नको थोडासा गावला तरी आमका पुरे नाही रे हा अरे ह्यात मेन असता पिंटे हा लाडवाची सोय समीर वांगणकर हा वर्गमित्र हे पण वर्गातही नसतात आमच्या गेट टुगेदर कधी उपस्थित नसतं पण आता सोना म्हणून लुटू गेले आणि त्यांना आता सोना देऊया आम्ही पण शुभेच्छा तुका शुभेच्छा आता बोल म्हटलं काय तर करूक नाही असं तर पहिले ती काय घेतलं सुरुवातीला काय घे तर तुमका सगळ्यांना शुभेच्छा हो हो
सगळ्यांका तुमका बाकी फोटो वाले हो तुम्ही लेट इला मी 2 वेळा नाही शूटिंग गुरुजी प्रसाद आहे देवाचा इथे एक्सटेन्शन काय होणार नाही जे भेटेल तो प्रसाद आपण देवाकडे प्रसाद घेतोच आता आणि ओटीचे आहे ते ब्लाऊज पीस पण आहेत ते पण देऊन टाकते देवीचा प्रसाद आहे आणि चांगली संकल्प प्रचाराने केलेली यावर्षी तर मंडळी आमच्या गावातल्याच म्हणजे जे दसऱ्याचा कार्यक्रम आज पार पडलो हा. पण तुम्ही बघलात की खामकाठी जी आहे ती सगळी नटवलेली वगैरे आहे ती आज बाहेर पडली नाही. त्याचं कारण जे आमचे गणेश परबत आणि गंगाराम परब यांच्याकडून आम्ही जाणून घेऊया म्हणजे ती कशासाठी आज जी खामकाठी आहे ती बाहेर नाही पडली, कारण काय. जर आमका म्हणजे ही आपली जी पब्लिक बघता त्यांना जरा तुम्ही सांगा. मेन कारण काय 2 वर्स कुलकर्णी थरतात त्यांना अडचण आहे हां आणि गृहवासाक पण अडचण असल्यामुळे बरोबर. 3 खामकार नाही त्यामुळे खामकाठी जागेवर ठेवून सगळं प्रोग्राम आम्ही केलं. सगळे हो, अडचण असल्यामुळे खामराटी नटवून तटवून ठेवून देवांची सोना लुटणे म्हणजे आपट्याचा हो, तर पूजा लग्न लावणे ज्या पद्धतीत ती कामगिरी करून घेतली. सगळे झाले अडचण असल्यामुळे बरोबर नाही तर खामराटी बाहेर पडली असते. पडणार होती. म्हणजे जे आपले कार्यक्रम ते आम्ही म्हणजे ह्या गावातल्यानी सगळ्यांनी एकत्र येऊन ते करून घेतले. बरोबर ना. आता पुढची कामं म्हणजे जत्रेच्या कामात सगळी खामकाठी बाहेर निघतली. बरोबर. काही अडचणी असल्यामुळे हे कार्यक्रम जो म्हणजे खामकाठीची बाहेर नाही पडली. तर मंडळी ह्याचं कारण हे आता तुमच्यापर्यंत समजलं असतात. तर धन्यवाद तुमचा दोघांचा पण. तर मंडळी दसऱ्याचा कार्यक्रम पार पडलेला, सोना वगैरे लुटून झालेला, जे खांब वगैरे नटलेले होते त्यांच्याकडनं कारण आम्ही यांच्याकडनं जाणून घेतला. म्हणजे खामकाठी बाहेर कशाक नाही पडली, काही अडचणी असल्यामुळे खामकाठी बाहेर नाही पडली. पण त्याचा लग्नचा शिवलग्न आता पार पडलेला, सोना लुटण्याचा कार्यक्रम जो झालेलो आणि आता पुढे आमका प्रतीक्षा ती 5 नोव्हेंबरची, कारण 5 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा. त्या त्रिपुरारी पौर्णिमेक आमच्या या भोगनाथ मंदिरात वार्षिक जत्रोत्सव असता तो पार पडता. तर आता हे व्हिडिओ मी हेच थांबवतो आहे. जर कोणी या व्हिडिओवर नवीन असतात तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि असाच प्रेम आमच्यावर सतत राहू दे मंडळी. धन्यवाद. पुन्हा भेटाया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत या गंगारामचा तुमका सगळ्यांका राम राम मंडळी. धन्यवाद.